बाळा, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण आज मी तुझ्या मनाच्या दाराशी उभा आहे. कदाचित माझी चाहूल अजून लागली नसेल, पण तुझ्या आयुष्यात काहीतरी शुभ घडण्याची वेळ आता जवळ आली आहे. हा व्हिडिओ अर्धवट सोडू नकोस, कारण कदाचित आज तुला तुझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने तुला जे ऐकायला मिळणार आहे ते फक्त ऐकू नकोस, तर मनाने अनुभव घे. बाळा, या गुरुपौर्णिमेला मी तुझ्या घरी येणार आहे. तयार आहेस ना? मी तुझ्या घरात सोनं चांदी पाहायला येणार नाही. मी तुझं मोठं घर, महागड्या वस्तू किंवा श्रीमंती पाहायला येणार नाही. मी पाहणार आहे, तुझ्या घरात प्रेम आहे का? तुझ्या मनात श्रद्धा आहे का? तुझ्या डोळ्यात विश्वास आहे का? आणि तुझ्या ओठांवर माझं नाव आहे का? तुला वाटत असेल, स्वामी माझ्या घरी कसे येतील? पण बाळा, जिथे प्रेमाने माझं स्मरण होतं, जिथे भक्तीचा सुगंध असतो, जिथे मनात अहंकार नसतो, तिथे मी आधीपासूनच असतो. माझ्या येण्यासाठी मोठे दरवाजे लागत नाहीत. मला फक्त तुझ्या मनाचं दार उघडलेलं हवं. गुरुपौर्णिमेला हा केवळ एक सण नाही, हा गुरु आणि शिष्य यांच्यातील प्रेमाचा, विश्वासाचा आणि कृपेचा दिवस आहे. या दिवशी अनेक जण पूजा करतात, आरती करतात, फुलं सुद्धा अर्पण करतात. पण मला सर्वात प्रिय काय आहे माहिती आहे? निष्कपट मन. बाळा, तू किती दिवसापासून मनातल्या मनात रडतो आहेस हे मला माहीत आहे. तुझ्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात वेदना आहेत. काही स्वप्न अपुरी राहिली, काही माणसं सोडून गेली, काही विश्वास तुटले, तर काही रात्री अश्रूंमध्ये गेल्या. पण मी हे सगळं पाहत होतो. तू अनेकदा म्हणालास, स्वामी, माझ्याकडे एकदा तरी पहा ना. बाळा, मी तुझ्याकडे नेहमीच पाहत होतो, पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही, त्याला वेळ हा द्यावाच लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातील आनंदही योग्य वेळ आल्यावरच फुलतो. या गुरुपौर्णिमेला मी तुला एकच सांगायला येत आहे की स्वतःवरचा विश्वास हरवू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा मात्र सोडू नकोस, कारण संकट कायमचं राहत नाही बाळा. अंधारानंतर सूर्योदय होतोच. बाळा, तुझ्या घरात रोज दिवा लाव, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनात श्रद्धेचा दिवा लाव. देवघरात अगरबत्ती पेटव, पण त्याहूनही मोठा सुगंध म्हणजे प्रेम, क्षमा आणि दया. घर स्वच्छ ठेव,
पण त्याहूनही आधी मनातील मत्सर, राग आणि द्वेष दूर कर. कारण मी सर्वप्रथम तुझ्या मनात प्रवेश करतो. तू मला मोठे नैवेद्य दिलेस नाहीच तरी चालेल, पण मला एक ग्लास पाणीही प्रेमाने दिलंस तरी ते माझ्यासाठी अमृतासारखं आहे. तू महाग फुलं अर्पण केली नाहीस तरी चालेल, पण एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुससेल तर तीच माझी सर्वात सुंदर अशी पूजा होईल. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ विधी नाही, ती स्वतःला बदलण्याची एक संधी आहे. आज जर तू ठरवलंस की मी खोटं बोलणार नाही, कोणाचं मन दुखवणार नाही, आई वडिलांचा सन्मान करीन, एखाद्या गरजूला मदत करीन आणि रोज प्रेमाने नामस्मरण करीन, तर समज मी तुझ्या घरी आलो आणि तुझ्या जीवनाला माझा आशीर्वाद दिलाच. बाळा, लक्षात ठेव, माझी कृपा नेहमी चमत्कार करूनच दिसते असं नाही. कधी ती योग्य माणसं तुझ्या आयुष्यात आणते, तर कधी चुकीची माणसं दूर करते. कधी संकटातून वाचवते, कधी धैर्य देते आणि कधी तुझ्या मनाला अशी शांतता देते की मोठ्यातलं मोठं दुःखही लहान वाटू लागतं. आज मनापासून स्वतःला एक प्रश्न विचार. जर स्वामी आज माझ्या घरी आले तर त्यांना माझ्या घरात काय दिसेल? प्रेम की भांडण? श्रद्धा की संशय? समाधान की लोभ? आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या हृदयात स्वामींसाठी जागा आहे का? बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. आजच मनाचा दरवाजा उघड, कारण तिथे श्रद्धा असते, तिथे माझं आगमन आधीच झालेलं असतं. आणि जिथे प्रेम असतं तिथे माझा कायमचा निवास असतो. श्री स्वामी समर्थ.